मी श्रीमंत बंडू यादव. माझा परिचय जगाच्या पृथ्वीवर माणूस म्हणा व्यक्ती म्हणा जन्मलीच नाही. मी स्वतः पाऊस पाडतो आणि पाऊस बंद करतो. विषय तुषार गांधी यांचा समाचार घेत आहे. तुषार गांधींना मी एक सांगतो, सत्य परखड एक वचनी आणि कृतीतून दाखवून द्यायचं असतं. मी अत्यंत धाडसाने बोलत आहे. अनुभव ज्ञान विविध वाहिन्याच्या डिबेटमधून जी चर्चा ऐकली, वेगवेगळे ग्रंथ वाचले आणि जगातला अनुभव याचं संशोधन केले असता मला असं दिसतं, तुषार गांधीला प्रश्न विचारतो, ते काय म्हणले? वंचित आघाडीला मतदान करू नका, भाजप विजय होईल. मी आता असं म्हणतो, तुषार गांधीला प्रश्न विचारतो, 1930, 1932, 1942 आणि 1946 तुम्ही गांधीचे पंतो आहात. खुद्द गांधीचा तरी तुमचा अभ्यास आहे का? तर मुळीच नाही. राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्याय अत्याचार या प्रश्नाला उत्तर तुम्ही देता का? गांधी तुम्हाला खुद्द महात्मा गांधीच समजले नाही. तुम्ही जे बोलला अज्ञान, वेडफट, मूर्ख, गाढव, डुकरासारखं बुकलेला आहात. तुमचा मी निषेध करतो. आजपर्यंत या देशाला पर्याय नव्हता. मला 60 वर्षाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि अन्य अत्याचाराचा जवळून पाहिलेला अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी बोलत आहे. तुम्ही कशाच्या आधारे हे निष्कर्ष काढला? मी 140 करोड लोकांना वाचवायचं माझं कर्तव्य आहे. मी स्वतः त्या आजारी असताना, डोळ्याच्या विकारांना ऑपरेशन झालं असताना, दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा करत आहे. पण माझं कर्तव्य आहे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य टिकवायचं, भारतीय संविधान टिकवायचं, लोकशाही टिकवायची आणि या देशाला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, स्वातंत्र्याचा न्याय, राजकीय न्याय देण्यासाठी मी हे हत्यार शाब्दिक वापरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, मला या देशामध्ये मायभूमीच नाही. मला बाबासाहेबांचं एक वाक्य माझ्या हृदयात मनावर कोरलेलं आहे. तुम्ही विचाराची आधार प्रदान करताल जेवढी चांगली तीच खरी देशभक्ती असते. मी आता संपूर्ण देशाला 140 करोड जनतेला विचारतो, महाआघाडी आणि महाविकास आघाडी त्याच्याबरोबर मित्रपक्ष असलेले, महाआघाडीचे काय आणि महाविकास पक्ष असलेले ते सुद्धा गुलाम आहे. हे आघाड्या देशाचा उद्धार करू शकणार नाही. 80 करोड या देशातली गरीब जनता आहे आणि त्याच्यात 10% टाकलं तर 90% जनता अज्ञान आहे. त्याचा तुम्ही भावनिक फायदा उचलता. अरे जिथं तुम्ही स्वातंत्र्यात लढलेले आगरकर, सावरकर, गांधी, नेहरू, पटेल, सुभाषचंद्र या महापुरुषांना मी आता विचारत आहे. हे विशेष आहे, तुम्हाला नाही विचारत मी कोणाला. कारण तुमचे जे जाहीरनामे, वचने 75 वर्ष देत आलेला आहात
त्याची उत्तरं आज तागायत कुणीही दिलेली नाही. वंचित आघाडीला महाराष्ट्राचंच बोलतोय. वंचित आघाडीला युती न करण्याच्या मागे एक षडयंत्र मोठं आहे, तो म्हणजे जातीवाद. बौद्ध समाजाला कुठलेही पक्षानं तिकीट दिलेलं नाही म्हणजे टार्गेट. अरे एक दोन तुकडं कुत्र्यासारखं भिकट मागून आणि त्याच्यात तुम्ही थळी उचलता. 20 जाती धर्मातले नेते ते येत असतील. महाआघाडी महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पण हे सगळे देशाला योग्य मार्ग देण्याकरता फेर गेलेले आहेत. लोकांनी ठरवावं की हे देशाचे शत्रू आहेत का मित्र आहेत. माझा निष्कर्ष निघतो इतक्या वर्षाचा, 60 वर्षाचा, की हे देशाचे शत्रूच आहेत. तुम्ही देशभक्ती आहात, तुम्ही राष्ट्रभक्ती आहात, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याहून ग्रंथपुस्तकाने अभ्यास सुद्धा चळवळीचा केलेला नाही. ज्या देशात जातीवाद असतो, ज्या देशात दारिद्र्य असतं, तो देश जागतिक विश्वगुरु नाही, तो देश क्षीरगुरु आहे. मला कळतं, कारण माझ्यात एवढी ताकद आहे पाऊस पडण्याचा, पाऊस बंद करण्याचा, राजकीय सामाजिक आर्थिक क्रिकेटचं ज्ञान आणि युद्धाचं ज्ञान माझ्याकडे आहे. मला मी मरणाला घाबरत नाही. मी जे म्हणतातला मी भाकड कथा सांगून आम्ही संरक्षण करू, आम्ही टिकू, परंतु हे टिकवणारे महाआघाडी आणि महाविकास आघाडी टिकवणारे नाही. झूठ बोलो पत्ता काटो. इलेक्शनला कोणी कशी वचनं देता ते जाहीरनामे मी दोघांचे पण गटरात टाकतो निषेध म्हणून. तुम्हाला खरंच या देशातील 140 करोड जनतेला न्याय द्यायचा असेल, विशेषतः सर्व जाती धर्मात, मी पलीकडे जाऊन बोलतोय. खाजगीत बोलताना तर माझे विचार मांडत करतात. कोणी मला परमेश्वर म्हणतं, कोणी मला सांगतं तुमच्यासारखा जगात माणूस जन्मला नाही. तर तुम्ही ज्यांनी वंचित आघाडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घराण्याला तुम्ही टार्गेट करून विरोध केलेला आहे, महाआघाडी असो नाहीतर महाविकास आघाडी असो, आणि तुम्ही तर या देशाला वेगळ्याच मार्गाने, हिंसक मार्गाने नेत आहे असा माझा गंभीर आरोप आहे. हा देशाचं वाटोळ तुम्ही करायला निघालेला आहे. तुम्हाला मानसिकता समजते का रे? या देशात विदर्भात काय घडलं, अमरावतीत बुद्धविहारला जय श्रीराम म्हणून दगडफेक, लहान मुलं म्हातारी कोतारी अचानक हल्ला केला आणि जखमी केले. तुम्ही या देशाचं संविधान वाचवू शकणार नाही, तुम्ही आघाडी पण वाचवू शकणार नाही, आणि महाविकास आघाडी तर तमाम वंचितांना, शोषितांना, अस्पृश्यांना, शूद्र अतिशूद्रांना न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देतात आणि आनंदराव देतात. इतकंच काय त्यांचं संपूर्ण घराणं देत असतात. अरे मी तर त्यांचा साधा सभासद नाही, पण ओळखी मतं माझे आहेत. मला देशाचं हित कळतं, संविधानाचं हित कळतं, आणि 140 करोड जनतेला कसं वाचवायचं म्हणून मी तुम्हाला राग आला तरी चालेल, तुम्हाला माझी चीड आली तरी चालेल. जे मला कारवाई करण्यात येतील किंवा मारायला हात घेऊन येतील त्यांना मी प्रश्न विचारतो. येतानाच तुम्हाला संविधान समजलं का? तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलं का? तुम्हाला स्वातंत्र्याची चळवळ समजली का? तुम्ही देशभक्ती तरी आहात काय? तुम्ही मुळीच नाही. भावनिकगारी, मानसिकगारी, पंतप्रधान काय बोलतो, विरोध पक्ष काय बोलतो, परंतु आज तगात या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जाती धर्मातल्या विविध न्याय लोकांना न्याय दिले. उलट तुम्ही वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक धर्मावर फूट पाडून, जाती दंगल बाजून आणि विशेषतः बौद्ध समाजाला टार्गेट करून
त्यावेळेला माझ्या भाऊ समाज व अशी पाळील तेव्हा हा वीर हा शिव 72 वर्षाचा मैदानात येऊन जीवा उतरवून केवळ भाऊ समाजाची संरक्षण करण्याकरता भारताचं संविधान होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या रक्तात असल्यामुळं हा शूरवीर ढाल पत्करून भारत देशात उभा आहे. अरे कोणाला काय करायचं ते करा, पण झूट बंगला पत्ता काटे महाआघाडी आणि महाविकास आघाडी सुद्धा आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्हाला खरोखरच भारतीय समाजाला न्याय द्यायचा असेल तर सतत मतदारसंघ करा, संयुक्त नव्हे राखीव करा आणि ए टू झेड संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा. त्याला तुमचा विरोध असेल तर सर्व संपत्ती राष्ट्राला अर्पण करा, नाहीतर प्रत्येकाच्या घरामध्ये संपूर्ण संपत्ती वाटून टाका. भारतीय मानव कल्याणाचा दृष्टिकोन उद्धार करण्याचा पाऊल आहे हे वंदनीय. आणि मग ही ज्ञान प्राप्ती हा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र घराण्यामुळे आणि बाबासाहेबांमुळे शाहू फुले आंबेडकर नुसतं तोंडानं मारायचं नसतं, या देशात राजे पण फेल गेले. बाळासाहेबांना तुम्ही कुत्र्यासारखा तुकडा टाकला, 1 देतो 2 देतो आणि त्याचं काहीतरी खोटं भांडवल विविध पक्षांनी करावं. आणि बाळासाहेब आंबेडकर असे का लढतात तर मला सूचना आल्याप्रमाणे मी संपूर्ण भारतीयांना वंदन करून सलाम करीत आहे. महापुरुषाचा आणि माझ्या ज्ञानप्राप्तीचा याची तमाम समतावादानी न्याय हक्क मागणाऱ्यांनी अन्याय अत्याचार होणाऱ्यांनी नोंद घ्यावी. हीच माझी वंदनीय. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सलाम क्रांतिकार.